सुरू झालं आणि आजपासून माननीय देवेंद्र यांच्या प्रयत्नाने मागच्या 10 वर्षापासून देवेंद्रजी प्रयत्न करत होते. अमरावतीचं विमानतळ सुरू होत नव्हतं, पण मोदींच्या नेतृत्वामध्ये माननीय देवेंद्रजींनी अमरावतीमध्ये आजपासून विमान सुरू झालं. एकदा जोरात टाळ्या वाजून आपण माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं. सोबतच आज खरं तर हा ऐतिहासिक निर्णय आहे. मी सुद्धा वीज प्रकल्पाचे अनेक आंदोलन केले. कुऱ्हाडी वीज प्रकल्पाचे एवढं आम्ही सानुग्रह अनुदान मागितलं, पण शेतकऱ्याला कधी सानुग्रह अनुदान मिळत नाही. हायकोर्ट सुप्रीम कोर्ट पण जावं लागतं. पण आपलं सरकार आल्यावर बघा काय परिवर्तन होऊ शकतं. आपलं सरकार शेतकऱ्याचं सरकार आल्याबरोबर आणि आपल्याला शब्द दिला होता देवेंद्रजींनी की ज्या दिवशी आमचं सरकार येईल त्या दिवशी आम्ही शेतकऱ्याला न्याय मिळवून देऊ. आणि विदर्भ बळीराजा प्रकल्प संघर्ष समितीला आणि आपल्या शेतकऱ्याला माननीय देवेंद्रजींनी न्याय मिळवून दिला. त्याबद्दल एकदा जोरात टाळ्या वाजून आपण माननीय देवेंद्रजींचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करूया. खरं तर मला या ठिकाणी जास्त वेळ घ्यायचा नाही आहे. माननीय मुख्यमंत्री बोलणार आहेत. माननीय प्रताप अडसरे असं म्हटलं होतं, परवा कार्यक्रम ठरला होता देवेंद्रजी. परवाच्या दिवशी मी आणि आपण सर्व या ठिकाणी हा वाटा ठरला होता. पण मीच प्रतापला म्हटलं, चव्हाणजीला म्हटलं, ज्या नेतृत्वाने ज्या कर्तृत्ववान व्यक्तीने आपल्याला 832 कोटी रुपये मिळवून दिले, हा कार्यक्रम माननीय देवेंद्र यांच्याच हस्ते होईल. आणि म्हणून त्यांनी आमचं आणि एक मागण्या नाही, आताच या ठिकाणी प्रास्ताविक म्हणून सांगितलं 3 मागण्या माननीय देवेंद्रजींनी या ठिकाणी जलसंपदा मंत्री असताना आणि राज्याचे मुख्यमंत्री असताना खऱ्या अर्थाने पूर्ण केल्या. या ठिकाणी खऱ्या अर्थाने पश्चिम विदर्भाचा बदलतो आहे. तो समृद्धी महामार्गाने बदलला, जिगाव प्रकल्पाने बदलतो आहे, नळगंगा वैनगंगा प्रकल्पाने बदलतो आहे, अमरावतीमध्ये एअरपोर्टने बदलतो आहे. आता पश्चिम विदर्भामध्ये विकासाचा एक पर्व सुरू झाला आहे. विकसित भारताचा संकल्प माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी केला आहे आणि विकसित महाराष्ट्राचा संकल्प माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी केला आहे. खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी माननीय देवेंद्र यांच्या नेतृत्वाचं सरकार, जे सरकार समाजाच्या शेवटच्या गरीब माणसाकरता, शेतकरी शेतमजुराकरता आपलं सरकार काम करत आहे. त्यामुळं आज मलाही माहिती आहे महाजन साहेब, असा निर्णय कुठेच होऊ शकत नाही सानुग्रह अनुदानाचा.